दरम्यान राळेगावमधल्या संशयित मझहर कुरेशीच्या घरावर नगरपंचायतनं जेसीबीच्या सहाय्याने कारवाई केली आहे। वलीदादा बादशाह परिसरात कुरेशीचं अनधिकृत घर होतं। मुख्य अधिकारी गिरीश पाळेकर यांच्या उपस्थितीमध्ये कुरेशीच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलाय। राळेगाव प्रकरणातील संशयित आरोपी मझहर कुरेशीच्या वडिलांनी मात्र आरोप फेटाळले। त्याच्या वडिलांचं काय म्हणणं आहे जाणून घेतलेत आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पाहूयात। काका, काय सांगाल तुम्ही की तुमच्या मुलाला ताब्यात घेतलेलं आहे? नेमकं रात्री कोणी दगडफेक केली, किती वाजता झाली, काय सांगाल? 6-6:30 वाजता झालेली असत, पण कोण होते ते मला माहीत नाही, कारण की घरी कोणीच नव्हतं। तुमच्या मुलांवर असा आरोप ठेवण्यात आलेला आहे की मुली त्यांनी बेपत्ता केल्या आहेत, त्या लव जिहाद वगैरे आणि धर्मांतर केल्याचा आरोप करून केलेला आहे। नाही, हे शक्य नाही। तुमच्या गावामध्ये याआधी हिंदू मुस्लिम असा वाद झाला होता? कधीच नाही झाला। आणि आमच्या गावातले तसे लोक कोणीच नाही आहे। अजूनही सांगतो का आमच्या गावात असं कधी वातावरण झालेलं नाही। हिंदू मुस्लिम म्हणून असं कधीच काही झालं नाही आणि समोरही होणार नाही। अशी लोक आहेच नाही आमच्या इकडे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।